भारतीय जनता पार्टी आणि एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आमचं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या वेळेस त्यांच्याबरोबर आणि अपक्षांच्या बरोबर सगळं आम्ही मॅजिक फिगर अक्वायर केली होती आणि त्यामुळे आमचे त्यावेळेसही बिनविरोध निवडून आले होते आणि आताही आम्ही सभापतीसाठी चारही सभापतींसाठी आमचं एनसीपीचा एक सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे 3 सभापती असं आमचं ठरलं होतं आणि त्या ठरलेल्याप्रमाणे आमचा आकडा हा आमच्याकडे होता आणि आम्हाला ना शिवसेनेने कॉन्टॅक्ट केला ना आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं। त्याच्यामुळे आम्ही आमचे 4ही उमेदवार उभे केले, पण मला माहित नाही शिवसेनेने त्यांचे कुठलेही उमेदवार उभे केले नाही। उभाटाने तर मतदान करायचं नाही म्हणून बहिष्कार टाकला होता आणि त्याच्यामुळे आमचे आजही जसं अध्यक्ष उपाध्यक्षाच्या वेळेस आमचे बिनविरोध झाले होते त्याच पद्धतीने आजचे 4ही सभापती आमचे बिनविरोध निवडून आलेत। आम्ही सर्व जनतेचे खूप खूप आभारी आहोत की आपण जो विश्वास आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर दाखवला आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आम्हाला भरघोस मताने आणि पूर्ण एक हाती सत्ता दिली त्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे आभारी आहोत। शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आजही आम्ही युती धर्म पाळला, तुमच्या विरोधात उमेदवार उभे केले नाही। मला खूप सेम रिपीटेड भाष्य करायचं नाही, असं नाही आहे। त्यांनी सगळे त्यांचे प्रयत्न करून बघितले, एनसीपीला बोलून बघितलं, आमच्याकडे जे अपक्ष आमच्याकडे त्यांनाही बोलून बघितलं, पण एक विश्वास जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे त्याच्यावर विश्वास ठेवून अपक्ष आणि एनसीपी त्यांच्याबरोबर गेली नाही आणि त्यांना माहिती होतं की त्यांचा मॅजिक फिगर त्यांच्याकडून येऊ शकत नाही आणि तो ऑलरेडी आमच्याकडे होता, त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्या विरुद्ध लढले नाही। भाजपचं हे मास्टर स्ट्रोक म्हणायचं की दोन्ही शिवसेना त्यांच्या गुंतलेल्या राहिल्या, त्याही शिवसेना इकडे त्यांनाही हालचाल करता आली, त्यांचे 2 सदस्य तुमच्या असं नाही। मी आपल्याला मागच्या वेळेसही सांगितलं होतं शिवसेनेमध्ये आपसामध्ये सत्ता कोणाची यावरती एकमत होत नव्हतं, नावावर एकमत होत नव्हतं आणि म्हणून ते एकत्र येऊ शकले नाही। त्याच पद्धतीने उभाटामध्ये पण त्यांची संख्या पण कमी असल्यामुळे त्यांचा काही अध्यक्ष किंवा सभापती होणार नव्हता म्हणून त्यांनी याच्यातून बायकॉट केलं। उद्धव ठाकरे गटाच्या एका सदस्याचं म्हणणं आहे की आमचंही भाजपसोबत बोलणं सुरू होतं, अंबादास दानवे आणि आमची त्यांच्यासोबत बैठकही झाली होती, फक्त नंतर भाजपने आमचे सदस्य पळवले म्हणून ते वर्कआउट झालं नाही। आम्ही पळवायची गरज नव्हती, आमच्याकडे आमचा मॅजिक आकडा होता, आम्हाला कुठल्याही पक्षाचे सदस्य पळवायची काही गरज नव्हती। आज उभाटाचे सदस्य त्यांच्याकडेच आहेत, त्यांची काल परवा मीटिंगही झाली, अन्य अध्यक्षांनी त्यांची मीटिंगही घेतली, पण त्यांच्या हे लक्षात आलं की आपले सदस्य इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला। दानवेंसोबत काही बैठक झाली होती या संदर्भात? नाही, माझी काहीही बैठक दानवे साहेबांबरोबर झाली नाही आणि कुठलीही चर्चा आमची दोघांची या विषयावर झालेली नाही। त्यांचं असं आजही त्यांचे काही सदस्य तुम्ही 8 सदस्य तुमच्याच एका सहकार्याच्या घरी ठेवले होते असंही आरोप? नाही, असं नाहीये, होते ते संभाजीनगरमध्ये वेगळ्या ठिकाणी होते। आम्ही सकाळ त्यांच्याशी बोलत होतो, त्यांची स्ट्रॅटेजी काय विचारत होतो, पण ते वेगळ्या ठिकाणी वेगळ्या जणांकडे नाही, आमच्या ताब्यात असं म्हणता येणार नाही। आता कोणी कोणाच्या कुठे थांबलं तर आता अमरप्रीत मध्ये कोणी थांबलं तर आमचं अमरप्रीत काय माझं हॉटेल नाही, किंवा ट्रीट हॉटेल मध्ये कोणी थांबलं तर ते काय ट्रीट हॉटेल माझं नाही। पुढच्या वेळेस माझं स्वतःचं हॉटेल एखादं बनवेल मग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।